यावर्षी मालवणी मसाला करणार आहोत. ते मसाला बनवण्याची प्रोसेस काय असते स्टार्ट टू एंड तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. आम्ही लवंगी घेतली, बेडगी घेतली, पांडे घेतले, शंकेश्वरी घेतली, नागेश्वरी मिरची. टोटल 3 किलोच्या मिरच्या घेतल्या. दिवस मिरची वाळवायची, वाळवून झाल्यानंतर भाजायची. मिरच्या 5 प्रकारच्या मिरच्या घेतल्यात. एवढ्या आपण मिरच्या आणल्यात. 2 दिवस ऊन देणार आहे ना आपली. काही मिरची टाकली. आता काय टाकलं, दालचिनी. तर आपण आता मिरच्या भाजायला घेतल्या. 1 किलो गरम मसाला होता. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ खास महिलांसाठी असेल. म्हणजे आपण दरवर्षी जो आपल्या जेवणासाठी लागतो तो मसाला आपण वर्षभराचा बनवून ठेवतो. तर त्या व्हिडिओमध्ये आपण तो मसाला कसा बनवणार आहोत ते पाहणार आहोत. आम्ही यावर्षी मालवणी मसाला करणार आहोत. तर काल आई माझी जाऊन सामान घेऊन आली वाशी मार्केटला. मला काय जायला मिळालं नाही कामाच्या निमित्ताने. पण आता या व्हिडिओमध्ये आपण स्टार्ट टू एंड म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपण तो मसाला, मिरच्यांचा मसाला, मालवणी मसाला कसा तयार करतो ते तुम्हाला मी प्रोसेस दाखवणार आहे. म्हणजे मिरच्या वाळवण्यापासून ते कुटण्यापर्यंत किती आपला खर्च होतो आणि किती सामानामध्ये आपला किती किलो मसाला तयार होतो ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल. तरी व्हिडिओ संपूर्ण बघा. आणि आता आपण कोणत्या कोणत्या मिरच्या घेतल्यात, त्यासाठी सामान काय काय आणलं ते मी तुम्हाला आता पुढे दाखवतो. आणि त्या दुकानाचं पण, वाशीचं दुकानाचं बिल आहे, त्यावर नाव वगैरे सगळं आणि क्वांटिटी वगैरे सगळं लिहिलं आहे, ते मी तुम्हाला तिकडे दाखवतो. तर तुम्हाला मिरचीचे भाव काय आहेत ते तुम्हाला व्हिडिओ पॉज करून त्या बिलमध्ये तुम्ही पाहू शकता. चला तर मग आता आई मिरच्या वगैरे मसाला वगैरे काढते. तर आपण कोणत्या कोणत्या मसाल्यासाठी लागणारे जे काय साहित्य आणले ते तर सगळं मी तुम्हाला व्यवस्थित पद्धतशीरपणे दाखवतो. आणि आता इथे बघू शकता. तर आम्हाला इथे मिरच्या सुकत घालायला जागा आहे. तर आई बोली 2 दिवस आता मिरच्यांना ऊन द्यायचं आहे. त्यानंतर मग त्या आम्ही इथे भाजणार आहोत. आम्ही त्या भाजतो पण कशा ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल. तरी व्हिडिओ संपूर्ण बघा. म्हणजे मसाला बनवण्याची प्रोसेस काय असते स्टार्ट टू एंड तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. चला जास्त वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, हे बघा आपलं मालवणी मसाला बनवण्यासाठी एवढं साहित्य आणलं आहे का आईनी. मला काय जायला मिळालं नाही. आता या मिरच्या आहेत, हे बघा पाहू शकता तुम्ही. आता कोणत्या कोणत्या मिरच्या घेतल्यात ते तुम्हाला व्हिडिओ बिलमध्ये दाखवतो मी. आईला पण विचारूया आपण. तर हे बघा, हे बिल आहे वागड इंटरनॅशनल. हे बघा, हे एवढी क्वांटिटी आहे. तर तुम्ही व्हिडिओ कॉज करून क्वांटिटी पाहू शकता. 3958 एवढं बिल झालं. म्हणजे आता आईला विचारूया, काल आपण किती किलोच्या मिरच्या घेतल्या? मिरच्या 3 किलोच्या घेतल्या. टोटल 3 किलोच्या मिरच्या घेतल्या. आणि हा बाकीचा गरम मसाला किती असेल? टोटल किती किलो असेल? हा सगळं धने बिने अर्धा 1 किलो असेल. 1 किलो असेल. म्हणजे टोटल 4 किलो झाला. 4-4.5 किलोचा मसाला होता. मग आपला टोटल मसाला किती होईल? 4 किलोचा होईल. 4-4.25 4-4.25 किलोचा होईल ना. हो. आणि आता मसाला बनवण्यासाठी तर काय करणार स्टार्टिंगला आपण? 2 दिवस मिरची वाळवायची. 2 दिवस. हां. वाळवून झाल्यानंतर भाजायची. हां. सगळे मसाले भाजून घ्यायचे. हां. मग अंकासनं पटून आणायचे. ओके. तर मंडळी, आपण आता मिरच्या 2 दिवस सुकत घालणार आहे. तर मिरच्या सुकत घालताना मी तुम्हाला दाखवतो आपण कोणत्या कोणत्या मिरच्या घेतल्या ते. तरी आईला विचारूया, कोणत्या कोणत्या मिरच्या घेतल्या आपण आता? आम्ही लवंगी घेतली, बेडगी घेतली, पांडे घेतले, शंकेश्वरी घेतली, नागेश्वरी मिरची दुसरी कुठली घेतली. अच्छा. 5 प्रकारच्या मिरच्या. 5 प्रकारच्या मिरच्या घेतल्यात. त्यात आम्ही सुकत वाळवत घालू ना उन्हामध्ये, तेव्हा मी तुम्हाला दाखवतो. 2 दिवस आपल्याला ऊन द्यायचं आहे. त्यानंतर आपल्या चुलीवर त्या भाजणार आहे आणि बाकीचा गरम मसाला तो पण भाजणार आहे. आणि पूर्ण प्रोसेस तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तरी व्हिडिओ संपूर्ण बघा. चला आता आपण मिरच्या सुकत घालूया. आपण आता इथे मिरच्या सुकत घालूया. अजून किती राहिल्यात? 2 पाकिट. तर मंडळी, हे बघा एवढ्या आपण मिरच्या आणल्यात. आता ही कोणती आहे आई? ही वाली? पांढऱ्या मिरची. ही बेडगी. ही वाली? ही पण बेडगी, ते पण दुसरा प्रकार आहे. आणि ही काश्मीरी मिरची. तर आपण ही टोटल अशा 3 किलोच्या मिरच्या आहेत ना या? हा 3 किलो. सगळे मिळून 3 किलोच्या आहेत. आणि बाकी आपला तो गरम मसाला आहे तो 1 किलो. 1 किलो. ठीक आहे. आता आपण ह्याला किती दिवस ऊन द्यायचं? 2 दिवस ऊन द्यायचं. 2 दिवस ऊन देणार आहे ना आपण? 2 दिवस ऊन द्यायचं. ठीक आहे मंडळी, आता इथे आपण 2 दिवसाच्याच मिरच्या उन्हात सुकवणार आहोत आणि नंतर भाजणार आहोत. तर मंडळी, बघितलं आपण आता या मिरच्या घेतल्या. आता या 2 दिवसाच्या उन्हात सुकवणार आणि नंतर मग ह्याच्यावर भाजणार आहे चुलीवरती आपण. मी तुम्हाला तर मंडळी, आज दिवस दुसरा.
काल किती वाजता आपण सकाळी ठेवलेलं ना 11 वाजता किती वाजेपर्यंत ठेवलेलं 4पर्यंत. आज दिवस दुसरा मंडळी. आज दुसऱ्या दिवशी आपण मिरच्यांना ऊन देतोय सुकवतोय. आणि ते हळकुंड आणलं ते आम्ही आमच्या हळदीसाठी आणलं आहे ना. हळद ती किती दिवस जाईल ते वर्षभर जाते का? किती घेतलं ते हळकुंड? 1 किलोचं. अच्छा 1 किलो ते हळकून घेतलेलं आम्ही त्यांच्याकडूनच. ते काल बिलमध्ये तुम्ही बघितलं असेल. ठीक आहे आता आपण मिरच्या परत आता बाहेर वाळत घालूया. आता परत आपण काल घातलेल्या तशा मिरच्या घालायच्या संध्याकाळी 4-4:30 वाजेपर्यंत. चांगलं ऊन द्यायचं 2 दिवस आणि नंतर मग परत आपण तिकडे शेकोटी करणार. शेकोटी आपलं आपण तिकडे चूल करणार आहे. चुलीवर परत आपण सगळे मसाले भाजणार ते पण मी दाखवेन. आजचा दिवसच ऊन द्यायचं आहे ना का अजून एक द्यायचं जशा मिरच्या कडक होतील त्याप्रमाणे? अच्छा मिरच्या कडक होईपर्यंत ऊन देणार आहे. आज झाल्या तर ठीक आहे नाही तर मग परत आपल्याला उद्या एकदा द्यावं लागेल. ते समजेलच तुम्हाला व्हिडिओमध्ये. ठीक आहे. आज दिवस दुसरा. तर मंडळी आज पण आपण मिरच्या सुकत घातल्या आहेत आईने. म्हणजे आता ऊन कमी लागते जर आभाळ आलं ना म्हणून. काल पण ऊन कमी लागलं म्हणून आईने आज पण घातल्या आहेत. आज आहे दिवस तिसरा डे 3. इथे पाहू शकता ते हळकुंड मी तुम्हाला काल सांगितलं आम्हाला हळदीला पाहिजे ते वर्षभर जाईल आम्हाला हळद. अजून आहे तसं. बाकी या मिरच्या बघा दिवस तिसरा. तर मंडळी आता बघताय आपण गरम मसाला भाजते आई. हा कोणता आता गरम मसाला भाजतेस ना? हळद बनवायची. अच्छा हे आपल्या हळदीचं भाजते का पहिलं? अजून ते बाकी आहे बनवायचं. ठीक आहे. आता काय करते? चक्रीफूल भाजते. अच्छा ते आपण हे गरम मसाला आणलेलं ते भाजते का आता? त्यानंतर मिरच्या भाजणार. अच्छा आपण 2 दिवस ऊन दिलं चांगलं ना? 2 दिवस ऊन आम्ही चांगलं दिलंय. बघूया आता हे आणलेले सगळे मसाला. हे काय टाकलं आता? मसाला वेलची. आणि पहिलं काय भाजलं ते सूर्यफूल चक्रीफूल. ओके. आता इथे मसाला भाजायला नीता पण आली आहे बहीण आहे माझी. आता हे काय भाजलंस? त्रिफळा. हे काय? लवंगा. आता ही काय टाकली आपण? काळी मिरी. चिट्टी मध्ये बघायला पाहिजे होता. नाग वगैरे म्हणतात सगळे. पण एक बाई मला म्हणते वाळवण करत होते ना मावशीबाई म्हणते चांगले आहे तुम्हाला वाळत घालायला जायला. हे काय मेथी दाणे ना? मेथी दाणे. तरी अजून एवढं भाजलंय आता आईनी. आता काय टाकले? तीळ. तीळ. आणि आता इथून नाही तर काय काय करते? दालचिनी. आता काय काय राहिलं? दालचिनी तेजपत्ता धने हळकुंड आणि सुंठ. आता काय टाकलं? दालचिनी. हळकुंड टाकले. हळकुंड. प्रेक्षक बसलेत बघायला कसे बनवतात. तेजपत्ता टाकलाय. जायफळ. जायफळ टाकावं लागते काय मसाल्यात? हे काय? सुंठ. सुंठ पण टाकायचे असं काय? आता हे एवढं सगळं भाजलंय आईनी. ते हळकुंड आम्ही आमची वर्षभराची हळद आहे ती पण आम्ही घरीच बनवतो. ते सुंठ फोडते. सुंठ. आता फक्त राहिलेत काय? धने. धने आणि सुंठ राहिले. बाकी आपण सगळं भाजून घेतलं. ते तळायला वेळ लागतो काय? थोडंसं 2-3 मिनिटं सगळं हळूहळू तळून घ्यायचं ना? आता आपण टाकले धने. शेवटचं राहिलं गरम मसाल्यातलं भाजायचं. म्हणजे तेलात तळायचं. हा नुसतं भाजायचं. सॉरी. आणि त्याच्यानंतर मिरच्या टाकणार. मग आपला गरम मसाला सगळा भाजून झालाय. ओके. आपण आता कुठाला कधी उद्या सकाळी जाणार आहे ना? 7 वाजता. 8 वाजता ओपन होतं ते शॉप. तर मंडळी आपला आता गरम मसाला सगळा भाजून झालाय. तर आपण आता मिरच्या भाजायला घेणार आहोत.
आणि सगळे आता खोकणार आहेत ते खा 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 खा. छोटा ब्लॉगर. काय राहिलं ते शहाजीरं. काय शहाजीरं. शहाजीरं. अच्छा ते एक राहिलं भाजायचं. ठीक आहे. तर आपण आता मिरच्या भाजायला घेतल्या आहेत. ही कोणती मिरची आहे पहिली बोलते? बेडगी नाही, ही काश्मीरी मिरची आहे. काश्मीरी मिरची. कलरसाठी. ठीक आहे. बघा आपला गरम मसाला आपण भाजलाय. 1 किलोचा आपण टोटल घेतलेला आणि 4 किलो मिरची ना का 3 किलो? 3 किलो मिरची टोटल. ही कोणती टाकली आता? पांढरा मिरची आहे. पांडा मिरची. ही आपली भाजून झाली आता. तर ही पांडा मिरची. ही आपण आता बेडगी मिरची टाकली ना. बेडगी मिरची. ही आता आपण लवंगी मिरची टाकली. तिखट आहे ना ही? तिखट कलर. तर आता ही आपली शेवटची तिखट बेडगी मिरची टाकली ना ही. बाकी भाजून घे. बाकी भाजलेलं तिकडे ठेवलंय. तर आता आपल्या मिरच्या पण सगळ्या भाजून झाल्या ना. झालं. आता हे काय करणार? पहिलं थंड होऊन देणार. आता थंड सगळं झाल्यानंतर उद्या कुटायला न्यायचं. अच्छा, मग आता याच पिशवीत भरणार का इथे सगळं? आता थंड झालं पाहिजे ना. हां, थंड होईपर्यंत मग. आता पाणी सुटलं. अच्छा, मग थंड झाल्यावर सगळं एकत्रच भरणार पिशवीत. सगळं एकत्र भरून उद्या सकाळी मग आपण कुटायला नेऊ. कुटायला जायचं. ओके. तर मंडळी पाहिलं तुम्ही आता आपण गरम मसाला जो लागतो मसाल्यासाठी तो आपण आईने म्हणजे तेलात भाजला तो. आणि आता आपण मिरच्या पण भाजल्या. आता इथून पुढे आता उद्या आपण त्या कुटायला नेणार आहोत. तिथे घणसोलीमध्ये जाणार आहोत आम्ही कुटायला. तिथे 1 किलोला कुटायचे किती रुपये घेतात ते तुम्हाला मी उद्या सकाळी सांगेन. सकाळी 8 वाजता ओपन होतं ते. तर आम्ही सकाळी 7 वाजता जाऊन नंबर लावीन. कारण का खूप गर्दी असते. मी जाऊन काल विचारून आलो. तो बोलले खूप गर्दी असते तर तुम्ही लवकर या लवकर नंबर लागेल. ते बोलतो लोक सकाळी 5 वाजता येऊन नंबर लावतात. आपण सकाळी 7 वाजता जाऊया. आणि किती रुपये घेतात 1 किलोला कुटायचे ते मी तुम्हाला तिकडे गेल्यावर सांगेन. आता हे मिरच्या वगैरे आपलं सगळं भाजून झालेलं आहे. तर इथून म्हणजे स्टार्टिंगपासून ते आत्तापर्यंत तुम्ही प्रोसेस पाहिली. 2-3 दिवस आपण मिरच्या मस्त उन्हात गरम म्हणजे भाजल्या म्हणजे सुकवल्या. व्यवस्थित सुकलेल्या आहे नाही व्यवस्थित सुकलेल्या. आता आपण त्या भाजल्या चुलीवर. आता आपण उद्या सकाळी कुटायला नेणार आहोत. भेटू आता डायरेक्ट आपण उद्या सकाळी. सुप्रभात मंडळी. आपण आहोत आता घणसोली सेक्टर 8चे सेक्टर 7. आता हे समोर दिसतंय हे डीमार्ट आहे त्या साईडला. घणसोलीचा डीमार्ट. आणि आपण इथे आता मसाला बारीक करायला आलो आहे. आणि आता वाजलेत बरोबर सकाळचे 7:15. तर हे बघा आपण इथे आलो आहे आता मसाला बारीक करायला. स्वस्तिक मसाला म्हणून आहे. शॉप नंबर 1 सेक्टर 7 घणसोली. तर आता नंबर लावला आहे आपला 4था नंबर आहे. ठीक आहे. आता इथे घणसोली मसाला किती रुपये घेतात 1 किलोला बारीक करायचे ते मी तुम्हाला सांगतो. आता मी इथे वडिलांना आलो सोडायला. ते बसतील. तर हे 8-8:30ला उघडतं. येऊ आपण परत थोड्या वेळाने. हे बघा स्वस्तिक मसाला आपला तर एवढं झालं आहे. आता हा किती किलो मसाला होतो आपला आपण बघू शेवटला. चला सुप्रभात. तर मंडळी आता आलो आहे. वाजले बरोबर 12ला 10 मिनटं आहेत. आम्ही सकाळी नंबर लावलेला 7 वाजता. आपला मसाला आणि हे आहे इथे डाळ करतोय बघा. आत्ता आपण 7 वाजता नंबर लावलेला. तर आपला आता नंबर आला आहे. आणि इकडे आपलं हे करत आहे. तर मंडळी आता वाजलेत बरोबर 12 वाजत आलेत. आणि आता आमचा नंबर आला आहे मसाला लावायचा. सकाळी आपण येऊन पाहिलं तुम्ही 7 वाजता नंबर लावलेला. तर इथे मसाला कुटायला गर्दी असते. तर आता वाजलेत बरोबर 11:15. ठीक आहे. आता नंबर आला आहे. आणि आता आपण मसाला आपला किती किलो भरतो ते आता शेवटला सांगतीलच ते किती किलो आपला मसाला भरतो. आणि इथे जर तुमचा कांदा लसूण मसाला असेल म्हणजे गरम मसाला आणि प्लस कांदा खोबरं वगैरे असेल ना तर 1 किलोला 75 रुपये घेतात. आणि नुसतं गरम मसाला आणि मिरच्या असतील ना तर 1 किलोला 70 रुपये घेतात. ठीक आहे. बघूया आता आपला किती किलो भरतो ते तुम्हाला मी शेवटला सांगतो. आता आपला नंबर लागतो आहे. चला जाऊया तिकडे. तर मंडळी ते बघा आता आपला मसाला घेतला आहे करायला. घेऊया.
बनवून झालं आहे आणि आता बरोबर 12:30 म्हणजे बरोबर 20 मिनटं लागली आम्हाला. 20 मिनटात आपला कुटून झाला. तर मंडळी आता आपण मसाला कुटून आणलाय घरी. तर आता आईला विचारूया, आई किती किलो मिरच्या होत्या आणि किती किलो गरम मसाला होता, त्या दोघांच्या मिळून आता आपला किती किलो टोटल मसाला झाला ते सांग. 3 किलो मिरच्या होत्या, 1 किलो गरम मसाला होता, 5 किलो 100 ग्रॅम मसाला घालला. 5 किलो 100 ग्रॅम मसाला झाला. मालवणी आपला मसाला. मालवणी मसाला हां, मग आपण आता स्टार्टिंगपासून ते एंडिंगपर्यंत मालवणी मसाला कसा बनवायचा ते दाखवलं. दाखवलं. ओके ठीक आहे मंडळी. काय बोलतो कुकू, कशावर दाखवला? चुलीवर. ओके. तर मंडळी हा व्हिडिओ मी आता इथे थांबवतो. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल आपण मालवणी मसाला कसा बनवला ते स्टार्ट म्हणजे वाळवण्यापासून चुलीवर भाजण्यापासून ते कुठेपर्यंत सगळे मसाला बनवण्याची पद्धत मी सगळी तुम्हाला सांगितली. मालवणी मसाला कसा बनवायचा ते. चला तर मंडळी, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. कुकू बाय बाय. बाय बाय.